विघ्नहर्ताने राज्यातील सर्व जनतेचे विघ्न दूर करावेत, असे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी व्यक्त केले। आज परळी शहरातील नाथरा येथे आज शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी बोलताना व्यक्त केले। ते म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे देखील विघ्नहर्ताने दूर करावेत, असे देखील कृषी मंत्र्यांनी व्यक्त केले। विघ्नहर्ता गजाननाचं आगमन सर्व दूर संबंध देशामध्ये देशाच्या बाहेर या ठिकाणी आलेलं आपण पाहत आहे। तेच गणपती बाप्पा आज नात्रा या माझ्या मूळ गावी पहिल्यांदाच आज या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दशकानंतर आज आम्ही नात्रा या मूळ गावी माझ्या घरी आज या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। या विघ्नहर्त्याला माझी एवढीच मागणी आहे की महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेवर जे जे काही विघ्न आहेत ते हे विघ्नहर्त्यानं दूर करावे। सर्वात मोठं विघ्न आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हाताला आलेली पिकं अतिवृष्टीमुळे या ठिकाणी गेलेत, तर त्या सर्व संकटातून शेतकऱ्याला सावरण्याची ताकद ही विघ्नहर्त्याने द्यावी आणि त्यांच्या जीवनातली ही विघ्न दूर करावी। मी महाराष्ट्रातल्या तमाम या आपातग्रस्त शेतकऱ्यांना एवढंही सांगू इच्छितो की सरकार आपल्या पाठीमागं फार खंबीरपणानं उभं आहे। आपलं जेवढं नुकसान झालंय ते तेवढं तर नुकसान भरून येणार नाही, पण नक्कीच या नुकसानातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही या आपातग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा भरीव मदत करणार आहोत। आपल्या सर्वांना या गणपती आगमनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या जीवनातले सर्व संकट आणि विघ्न त्या गणरायाने दूर करो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।